नमस्कार, मी स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद धुळे। केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत HPV लसीकरण मोहीम 28 फेब्रुवारी रोजी देशभरात सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात 8 मार्च रोजी करण्यात आलेली असून महाराष्ट्रभरात बऱ्याच मुलींनी या लसीकरण करून घेतलेलं आहे। परंतु नुकताच सोशल मीडियावर काही रील्स किंवा काही व्हिडिओज पाहिले, त्याच्यामध्ये HPV लसीकरण संदर्भात बरेच गैरसमज पसरवले जात आहेत। या लसीकरणामुळे मुलींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोय असा चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, परंतु अशी कोणतीही बाब नाही। उलट ही लस ही वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय चांगली असून मुलींना भविष्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्यापासून रोखणारी आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील 14 वर्ष पूर्ण झालेल्या वयोगटातील आणि 15 वर्ष अजून पूर्ण होण्यासाठी बाकी असणाऱ्या अशा सर्व मुलींनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भेट द्यावी आणि हे लसीकरण करून घ्यावे। सर्व पालकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही लसीकरण मोहिमेत आपणही सहभाग व्हावा।